कोणी जातीवाद केलाय? आम्ही कधी जातीवाद केला? त्याच्यातून संवाद झाला पाहिजे असं सुधीर भाऊंचं म्हणणं होतं, शंभूराजे देसाई साहेबांचं म्हणणं होतं. मराठ्यांनी जातीवाद केला कुठं नेमका? आता तुमच्या डोळ्यासमोर आहे. कोण जातीवाद करतंय? मराठ्यांनी कधी केला नाही, करणार सुद्धा नाही, आणि मी ती हो बी देणार नाही. बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हान आहे, शांततेत राहा. आता वेळ निघून गेलेली, त्यामुळे ते असं करणार आहेत. शांततेनं बघूयात किती दिवस अन्याय करतात, होऊ द्यात चुका, नंतर बघूयात. आपण सगळ्यांनी शांत राहायचं म्हणजे राहायचं, आणि मराठा राहणार आहे. मी तो पाठीमागं सुद्धा मराठा शांत राहिलेला आहे. गेली असं लोकसभा होऊन विधानसभेला बघू. आपण कोणाचं नाव घेतलं नाही, त्या टायमाला नाव घेऊ. पाटील, बीडमध्ये वंजारी विरुद्ध मराठा वाद टोकाला गेलाय, वाद होत आहे, याला कोण जबाबदार आहे? समजा तेच मी म्हणतोय, वंजाऱ्याचं मराठ्याचं कवा काय झालेलं? कुठं बांध कापले ते एकामेकाच? काहीच झालेलं नाही. मग आता तुम्हाला जर आता हुकुमशाही करायची असली, आम्ही म्हणतो तेच करा. असं कसं जमत? असं कसं? लोकशाहीनं अधिकार दिला त्याला. तुम्हाला मतदान केलं तर चांगली, नाही केलं तर वाईट. ही कोणची लोकशाही चालवत आहे? हे कोणचं नेतृत्व करताय तुम्ही? देशाचं करताय, एक जण राज्याचं करतोय, एक जण पालकत्व आहे राज्य बीडचं. हे कोणचं विचार चालवताय तुम्ही? आहे तोपर्यंत गोरगरीब जनतेला जवळ धरायचं, पाया पडायचं. आता जातीवादी मराठी असते तर मोजाबरोबर व्यासपीठावर. अरे मराठ्याला बसायला जागा नव्हती, इतके मराठी होते. त्याच्यात 7-8 आमदार मराठ्याचेच नुसते. आता हे त्या बसणाऱ्या मराठ्यांना कळालं पाहिजे की आम्ही काम करून आमच्या जातीवर ही काय वेळ आणली तुम्ही. लाज वाटली पाहिजे त्या मराठ्यांना. आता हे जातीवाद उफाळून यायला लागलाय. आम्ही कुठं जातीवाद केला? एक दाखवा. मी माझ्या संवाद बैठका घेतोय नारायणगडाच्या कार्यक्रमाच्या, सप्त्याला लग्नाला भेटी देतोय, त्याला जातीवाद म्हणताय का? मी कधी ओबीसी मराठा जातीवाद केला? आधी मी नेत्याला नाही सोडत. ग्राउंड लेवलवर मी एखाद्या ओबीसी बांधवाला दुखावल्याला मला एक दाखवा. तुम्ही म्हणतात ते ऐकायला तयार आहे, म्हणताल ते. माझं आव्हान आहे शंभूराजे देसाई साहेबांना आणि सुधीर भाऊ मुनगंटीवारांना. तुम्ही मीडियात प्रेस घेतली याबद्दल की ते कधीच जातीवाद धनुभाऊ आणि पंकजा मुंडे करत नाही. आता हे काय? मला दाखवून द्या दोघांनी पण मी कधी जातीवाद केला. यांनी पाया तोडायच्या भाषा करायच्या, कोयत्याच्या भाषा करायच्या, मराठ्यांना आरक्षण मिळून न देण्याच्या भाषा करायच्या. ओबीसी मराठा वाद केला कुणी? मी थोडा केला. मी आधी कुणाला दुखवलंय? ते बोलल्याशिवाय मी बोललो नाही. आणि खरं सांगतो मी आज तुम्हाला, कधीच त्या बहीण भावांना मी विरोधक मानलेलं नव्हतं, कधीच. त्यांनी विनाकारण हिणवलं आम्हाला. तरी मी त्यांना सांगितलं पहिल्या सुरुवातीला, तुम्ही माझ्या नादी लागू नका, तुम्ही असं हिणू नका, उपोषणाबद्दल बोलू नका. तरी त्याच्यानंतर 3-4 दिवसाने बोललेत. मग मी बोलणारच ना. पण मी म्हणलो महाराष्ट्रातला एक मला फोन दाखवा किंवा साधा असा कानात बोललेला माणूस दाखवा की मी म्हणलो आमक्याला पाडा. मी जर म्हणलो असतो ना, 8 व्यासपीठावर लोक नसते राहिले बीड जिल्ह्यात. हो खरं सांगतोय मी, आमच्या मनातच वाईट भावना नाही. आम्ही तुम्हाला विरोधक कधी मानलेलंच नाही. पण तुम्ही ही जातीवाद करणार काय? दुकानात नाही आले तुम्ही, एवढा स्वाभिमान जागा झाला तुमचा, काही नाही करून. मराठ्याच्या दुकानात नाही जायचं, मराठ्यात बसायचं नाही. ही कोणता जाती तेढ निर्माण करायला लागले? तुमचा एवढा स्वाभिमान जागा झालाय, ठीक आहे, मराठ्याला स्वाभिमान आहे. जाते शेतात कामाला नाही, तुम्ही दुकानात आले तर आम्ही शेतात कामं करू, आम्हाला बी स्वाभिमान आहे. मग नावीलाच आहे त्याचं. पण मी बीड जिल्ह्यातच काय महाराष्ट्रात जातीवाद होऊ देणार नाही, होऊ देणार. यांना कितीही करायचं असलं तर दुसरी कुजबूज कानावर येते परत. ते एकदा निवडणूक होऊ द्या. ताईने भाऊने आपल्याला सांगितलंय की आम्ही आहेत, पालकमंत्री बी आम्हीच आहेत, केंद्रात राज्यात सत्ता आपलीच आहे, बघू पुढं. ही बी कुजबूज कानावर येते. ठीक आहे, बघू. तुम्हाला आता जातीय तेढच निर्माण करायचा, त्याला कोण काय करू शकणार नाहीये. बाबा महाराष्ट्र बघतोय जातीवाद कोण करतोय. सोशल मीडियावरती परत त्या युट्यूबवरती त्यांचे काही लोक बसायलेत, विश्लेषण करायला गेले जातीवाद कोण करतात. कशाला पसरता? काय झालंय कुठं कोणाचं? वंजारीचं मराठ्याचं कवाच काही झालेलं नाही. कशाला पांगविता विनाकारण? आम्ही जातीवाद करत नाही, आम्ही जातीवाद करणार नाही, आणि मी हो सुद्धा देणार नाही. 1 महिनाभर मराठी शांत बसणार. कोण काय काय करतंय, काय काय नाही, आम्ही शांत चित्तानं बघणार आहेत. बघू. करते चुका तर होऊ द्या, पण आमच्याकडून पूर्ण शांत आहे. मारा आम्हीच खाल्लेत, अन्याय आमच्याच लोकांवरती झालाय, तरीही ते आम्हालाच म्हणते जातीवाद केलं. कुठं केला मला दाखवून द्यावं.